तर मराठवाड्यातली जी स्थिती आहे तसंच विदर्भात सुद्धा आहे, कारण विदर्भात सध्या पावसानं दडी मारल्यानं शेतीचं प्रचंड नुकसान होण्याची भीती आहे। भंडारा जिल्ह्यामधलं चित्र हे विशेषतः चिंताजनक आहे। जिल्ह्यात शेतकऱ्यांनी धानाची रोवणी करून अंकुरही आलेले आहेत, मात्र गेल्या 15 दिवसांपासून पाऊसच नाहीये। त्यामुळे धानाच्या या अर्थातच पिकानं माना टाकायला सुरुवात केली आहे। रोवणी केलेल्या शेतात मोठे तडे जात आहेत, अशी ही भयावह स्थिती निर्माण झाली आहे। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यामध्ये यनोळा, मांगली, वलनी, शिवनाळा आणि जुनोना या गावांमध्ये शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष किशोर पंचभाई यांनी पुढाकार घेतला आणि टँकरनं धान पिकाला पाणी पुरवठा करायला सुरुवात केली आहे। पाऊस पडलेला नाहीये आणि येत्या काळात जर पाऊस पडला नाही तर मोठ्या प्रमाणात धान पिकं ही धोक्यात येण्याचीच भीती आहे आणि म्हणून ही उपाययोजना केली जाते। पावसाने दडी मारल्या कारणास्तव आज शेतकऱ्याची अवस्था ही खूप बिकट परिस्थितीत झालेली आहे। शेतकरी जेव्हा आपल्या शेतात सकाळी परे पाहण्यासाठी जेव्हा जातो, परे पाहून त्याच्या डोळ्यात पाणी येतो, परंतु वरच्या पाऊस येत नाही, निसर्ग साथ देत नाही। अशा वेळेस त्यांना साथ देईल कोण? त्यासाठी धीर आधार देण्यासाठी आपण आज आमदार साहेब नरेंद्र भोंडेकर यांच्या आदेशातून गावाजवळच्या 2, 4, 5 गावातून टँकर जमा करून कमीत कमी या ठिकाणी 10-20 गावाला आपण टँकरने परे वाचवण्याच्या दृष्टिकोनातून मोफत टँकर योजना आजपासून सुरू केलेली आहे। तरी या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी यावेळेस विनंती करण्यात येत आहे।